नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक असा भावनिक वळण पाहायला मिळणार आहे जो केवळ कथालाच नाही तर कमळीचा संपूर्ण आयुष्याला हादरवून टाकणार आहे. ज्या सत्यापासून कमळी आजपर्यंत अनभिज्ञ होती तेच सत्य आता तिच्या अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे. आबा यांच्या मृत्यूच्या गुपित आता उघड होणार आहे का? हा प्रश्न येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षकांच्या मनात सतत घोळ होणार आहे. सध्या कमळी ही मालिका झी मराठीवरील सर्वाधिक चर्चेत असलेली मालिकांपैकी एक ठरलेली आहे. गेल्या काही महिन्यात मालिकेची TRP खूपच मोठी झालेली आहे आणि भावनिक कथानक, सत्य असत्याची लढाई आणि कमळीचा संघर्ष प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. त्यामुळेच प्रत्येक नवीन प्रोमो, प्रत्येक भाग ह्या प्रेक्षकांना उत्सुकतेकडेच घेऊन जातो आहे. या आगामी प्रोमोमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे की 9 वर्षाच्या पार्टीमध्ये कमळीचा आत्मविश्वास आणि धाडस पाहायला मिळतो आणि अनिका, रागिणी, कामिनीच्या डावपेचामुळे कमळी थेट उत्तर देते आणि अनिका उपरोधाने म्हणत असते की तुला वाटतं की तू जिंकलेली आहेस का? त्यावरती कमळी शांतपणे पण ठाम आवाजात उत्तर देत असते की मी जिंकण्यासाठी नाही तर स्वतःसाठी उभी राहण्यासाठी आलेली आहे. हा प्रसंग प्रेक्षकांना कमळीची बदललेली ताकद दाखवतो. पण दुसरीकडे आपण बघतो की कमळीच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जो तिला सगळ्यात ताकदीत हळून टाकणार आहे आणि ती हादरून जाणार आहे. प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे का एक शांत संध्याकाळ असते आणि कमळी थकलेली असते पण विचारात गडलेली असते. तेव्हाच तिच्या मनामध्ये आबांच्या आठवणीचा कल्लोळ सुरू होतो आणि ऋषी तिच्याजवळ येतो आणि हलक्या आवाजात म्हणतो, कमळी तुला माहिती आहे का, माणूस जे मनापासून मागतो ते देव कधीतरी नक्कीच देतो. आणि कमळी ऋषीकडे पाहते आणि डोळ्यामध्ये ओलावा असतो आणि आवाजात पण तडफ असते. मग मला काहीच नकोय. ती इथेच क्षणभर थांबते आणि म्हणते, मला फक्त आबांशी एकदा बोलायचं आहे आणि तेही आत्ताच, एकदाच. ऋषी काही बोलू शकत नाही आणि तो फक्त तिच्याकडे पाहतच राहतो. आणि नेमक्याच त्याच क्षणी बंड्या घाईघाईने येतो आणि त्याच्या हातामध्ये एक लिफाफा असतो आणि कमळी ते बघून चकित होते आणि तो म्हणत असतो, कमळी तुझ्यासाठी हे पत्र आलेलं आहे. आणि कमळी म्हणते, माझ्यासाठी? आणि कोणाचं? बंड्या लिफाफा पुढे करतो आणि म्हणतो, नाव वाच. कमळी लिफाफाकडे बघते आणि तिच्या हातून तो जवळजवळ निसटतो आणि ती म्हणते, सखाराम मोहिते, आबा. क्षणभर तिला श्वास घेणंही कठीण होतं. हे हे कसं काय शक्य आहे? ती थरथरत्या आवाजात म्हणते. बंड्या गोंधळलेला असतो आणि मलाही काही कळत नाही कमळी, पण पत्र खरंच आहे. आणि कमळी लिफाफा उघडते आणि हात थरथरत असतात. डोळ्यातून अश्रू वाहतात आणि ती पत्र वाचू लागते आणि म्हणते की कमळी तू माझं स्वप्न आहेस. तू शिकलीस, मोठी होशील आणि स्वतःच्या पायावरती उभी राहशील हे पाहणं हेच माझं समाधान आहे. तू शिक्षण पूर्ण केल्याशिवाय गावी परत जाऊच शकत नाही. माझं वचन पूर्ण कर आणि नंतरच तू गावी ये. इतकं वाचताच कमळी अक्षरशः कोसळते आणि म्हणते, आबा. आणि ती पत्र छातीत घट्ट धरते. तुम्ही मला एकटं का सोडलं? ऋषी तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, कमळी स्वतःला सावर. पण इथेच आणखी एक प्रश्न उभा राहतो की बंड्या हळू आवाजात स्वतःशीच पुटपुटत असतो, पण आबा तर ह्या जगात नाहीत. मग हे पत्र कोणी लिहिलं असेल? याचा प्रश्न ऐकून ऋषी आणि कमळी दोघेही थबकतात आणि कमळीच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात भीतीमध्ये बदलून जातो. तुला काय म्हणायचंय बंड्या? बंड्या गोंधळून म्हणतो, मला काही चुकीचं वाटतंय कमळी. आबांच्या मृत्यूचे सत्य अजूनही लपवलं जातंय का? कमळी काहीच बोलू शकत नाही आणि तिच्या मनामध्ये एकच प्रश्न घुमत राहतो, का मी ज्यांच्यासाठी जगते ते खरंच नाहीत का ह्या जगामध्ये? आणि इथेच हा भाग थांबतो. प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात. पण पत्र नेमकं कोणी पाठवलं? आबांच्या मृत्यूचे सत्य कमळीसमोर कधी येणार? आणि हे सत्य समजल्यावरती कमळी स्वतःला सावरू शकेल का? आगामी भागात भावनांचा स्फोट, सत्याचा सामना आणि कमळीची सर्वात मोठी परीक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमळीची ही कहाणी आता केवळ संघर्षाची नाही तर ती आता
सत्य स्वीकारण्याच्या धैर्याची आहे. आपल्याला हे सगळं बघायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक द्या. धन्यवाद.